एक भक्त भेटायला आला, त्याला आशीर्वाद दिला, याचं राजकारण काय करता तुम्ही? याच्यावर काय बोलता तुम्ही? धन्यवाद. आपल्याला नाही इथंच नाही बोलून नाही त्याच्यामध्ये पुढचे नामदेव शास्त्रींना प्रश्नांची उत्तरं टाळायची होती हे दिसतंय. मंत्री धनंजय मुंडे यांचं समर्थन करणं नामदेव शास्त्री यांच्यात चांगलं टाळलंय. त्यांची चौफेर कोंडी झालीय. त्यामुळे मुंडे राहिले बाजूला. नामदेव शास्त्रींनीच एक नवा वाद अंगावर ओढून घेतलाय. नेमकं काय झालं हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. नमस्कार, मी मल्हार. हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि चॅनल अवश्य सबस्क्राईब करा. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे बेस्ट फ्रेंड पंकजा मुंडे यांच्या भाषेत बोलायचं झालं तर ज्याच्याशिवाय मुंडेंचं पान हलत नाही असा वाल्मिक कराड जेव्हापासून जेलमध्ये गेलाय तेव्हापासून धनंजय मुंडे यांच्या अडचणी वाढल्यात. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीनं सीएम डीसीएम देखील प्रेशरमध्ये आलेत. यावर तोडगा काढण्यासाठी टेन्शनमध्ये असणारे धनंजय मुंडे थेट भगवान गडावर पोहोचतात. भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्या सोबत रात्री उशिरापर्यंत चर्चा करतात. या दोघांमध्ये काय बोलणं होतं कुणास ठाऊक, पण दुसऱ्या दिवशी नामदेव शास्त्री यांची पत्रकार परिषद होते आणि त्यात चक्क धनंजय मुंडे यांचे वकील असल्यासारखं ते बाजू मांडतात. इतकंच काय तर संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींची मानसिकता समजून घेण्याची विनंती देखील करतात आणि इथेच नामदेव शास्त्री यांची कोंडी झालीय. नको ती अडचण त्यांनी ओढावून घेतलीये. सर्व स्तरातून त्यांना टीकेला सामोरं जावं लागतंय. माध्यम त्यांना प्रश्न विचारतायत, त्यातून त्यांना पळ काढावा लागतोय. त्यातच संतोष देशमुख कुटुंबीय ज्यावेळेस भगवान गडावर पोहोचलं, संतोष देशमुख यांच्या मुलीच्या प्रश्नाला देखील ते उत्तर देऊ शकत नव्हते. सर्व स्तरातून कोंडी होत असताना आता नामदेव शास्त्री यांना वारकरी संप्रदायातून देखील टीका होतीये. शास्त्री बुवा, तुम्ही हत्येचं समर्थन करता का? आरोपी फरार असताना शास्त्री बुवांचा त्यांना छुपा आश्रय होता का? याची चौकशी का होऊ नये? जर 2 तास धनंजय मुंडे यांच्याशी चर्चा करून त्यांची मानसिकता समजून घेतली आणि त्यांना दुःख झालं तर संतोष देशमुख यांच्या परिवाराची मानसिकता काय असेल याचं उत्तर बुवा देणार का? असा सवाल राष्ट्रवादी आध्यात्मिक आणि वारकरी आघाडीचे राज्यप्रमुख हबप विठ्ठलाबा मोरे यांनी केलाय. तसेच नामदेव शास्त्री यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावं. जर त्यांनी हे वक्तव्य मागे घेतलं नाही तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणीच मराठा समाजाने केली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांचं उघडपणे समर्थन करणं नामदेव शास्त्री यांच्यात चांगलंच अंगलट आल्याचं बोललं जातंय. धन्यवाद.